सांगतो संपला लक्ष्मण सगळा एकदम किती रुपये किती कोणाची श्रीमानची का? तर नमस्कार मित्रांनो, मी वाटेल स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलवर. तर भावांनो, आज हा मधलेवाडी सोबत, तसं म्हणजे मी यावेळी असं काय वेगळं असं व्लॉग करणार होतं काय आमचं सोबतचं झालेलो, पण एक सबस्क्रायबर आहेत मधलेवाडीतले, ते माका बोलले, म्हणजे इंस्टाग्राम मेसेज केला आणि त्यांनी की मी ह्यावर्षी येऊ शकत नाही तर तू व्हिडिओ कर. सो म्हटलं सकाळी तर मी जाऊ शकलो आहे ना तिकडे, पण रात्री तरी जाऊया. आणि तेच कशा अनेक सबस्क्रायबर आहेत मधल्यावाडीतले पण आपले, तर काही जण येऊ शकत नाही. मोस्टली मुंबईचे सगळे मधल्यावाडीतले लोक येतात, असं काय नाही. त्यांचे सप्ताह मी बघितलं तर खूप लोक असतात मुंबईची, तर व्हिडिओची अशी गरज नाही. बट चला, एक कोणतरी बोलला तर एक तरी असलं तरी आपल्याला एक महत्त्वाचं असो, त्याच्यासाठी व्हिडिओ आज त्यांच्या सप्ताहाचं पण मी थोडंफार करतो आहे. बघा, तुमका आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर कराच. जास्तीत जास्त आपल्याशी लोक जुळू दे हीच इच्छा तर करते, कारण एकदा सप्ताह तुम्ही बघितलास, मागच्या वर्षी पण मी टाकलेलं आहे. सो एकच गोष्ट चालत जातं पुढे, त्याच्यामुळे म्हटला करूया की नको हे विचार होतो, पण त्यांचं मग एक रिस्पॉन्स दिलो. सो म्हटला करूया आपण. तर मी चाललं आहे तिकडे, आमचं आता भजन आहे. त्याच्यानंतर परत येणार घराकडे. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे, मग परत चार्जिंग करणार आणि परत मग जेवून परत सप्ताह घालणार रात्री. तर चला आपण पण जाऊया, बघूया भजन सुरू झाला की आपल्याला कोणाचं चालू आता बघूया. तर चला. तर मधलीवाडकरांचंच भजन चालू आहे, म्हणजे अजून आता आपण जाऊयावर दर्शन आणि घेऊया. आणि त्याच्यानंतर थोडं त्यांचंच दाखवतं आहे. आमचा राहून द्या, आमचा बघितला असेल हरिनाम सप्ताह आमच्या, तर आता त्यावेळी त्यांचं सप्ताह त्यांचं दाखवतं आहे भजन, आणि कोण बाहेरचे असतील तर त्यांचं दाखवते. या इकडे महापुरुषाचं झाडा हय भजन असता, हय अरे सप्ताह असता प्रतिवर्षाप्रमाणे.
तर आता आपली भजनं तर झाली आहेत. तर आता आपण जरा इकडे फिरूया. तर अनिकेत येता बघूया. अनिकेत गेलो की जरा दिंडीपर्यंत थांबूया आपण आणि मग जाऊया घरात. दिंडी असते, दिंडीपर्यंत थांबायचा. नंतर कल्टी, थंडी पण जाम. हा काय घेतं रे? काय काय वॉलेट? किती रुपये? किती? व्हिडिओ करतो आता दाखव तरी आमका. तू काय दाखवलं? काकी दाखवते रे. तू काय कामात? बघा किती रुपये? फक्त अजून 30 रुपये दे म्हणता. आई काय दे रे, इज्जत नको आता. व्हिडिओ आता तो करायचं दे. घेऊन टाक. सांगतो संपला. साहेबांका एवढ्या दिवसात आम्ही आज दिसतो. तर नागदादाकडची तर भेळ संपली, म्हणजे पुरी संपली. भेळ होती पण म्हटलं भेळ आता नको. कांदा भजी खाऊया म्हटलं. बाकी कायच नाही, वडापाव नाही, काय नाही. बाकी खायची कोणीच दुकानं घालवू नाही. यावर्षी जरा कमी आहे. भूषण दादाचा पण दुकान असायचं, त्याचा पण नाही यावेळी. मागच्या वर्षी होता, बघितला असाल तुम्ही व्हिडिओत. तर आता भजी खाऊया आपण आणि बघू अजून दिंडी सुरू होक नाही. 12-12:30 वाजता करतील. कमी झाली गर्दी रे, कमी झाली गर्दी. कॉलेजवाले सगळे गेले वाटतं. चला तुमका सगळं आता ह्या दाखवतं आहे. दुकानं म्हणजे लांबूनच दाखवतं, काय असं मी काही घेत नाही, त्याच्यामुळे जाणार पण नाही ते मी. तर
हे लहानपणी आमका खेळण्याची लय आवड होती. आता कायच वाटत नाही ते खेळणी म्हणजे. खेळण्याची दुकानं आहात बट गावचं एक दुकान होतं म्हणजे होते आईस्क्रीम आणि पण आता काय थंडीत आईस्क्रीम खाणार. पाणीपुरी पण होती बट पाणीपुरी मी खायत नाही, मित्र काय खायला नसतं, काही विषय नाही. तर आता आपण इकडे जाऊया, जे देखाव्यात चलचित्र आहेत ती दाखवते तुमका. इकडे देखावं एक असा तो ह्यावर्षी राम मंदिर बांधलं, त्याच्यामुळे रामाचे जरा जास्त चालतात देखावे. तर हे बघा, लक्ष्मणाक जेव्हा मूर्छेत गेलो तो एकदम, तेव्हा संजीवनी बुटी आणून सांगितली होती की संजीवनी बुटी आणताना तो क्षण दाखवलेला आहे इकडे. म्हणजे इकडे बघा हनुमान द्रोणगिरी पर्वत उचलून आणता, कारण म्हणजे त्यांना समजलेलं नसता की नक्की कोणती संजीवनी बुटी असो. त्यासाठी जांबुवंतला माहिती असतात ती काय बुटी असतात, तर त्यासाठी म्हणजे तो क्षण दाखवला आहे. आणि इकडे हनुमानांच्या हातात प्रभू श्रीरामात तो क्षण, अशी चलचित्र आणि बरे असतं. दरवर्षी काहीतरी नवीन असतं इकडे मल्लवाडी सप्ताक तुम्ही बघशाल तर. आणि गर्दी पण असतं. आता तुम्हाला गर्दी दिसायच्या नाही, कारण 12 वाजून गेले. सो 12 वाजून गेले त्याच्यामुळे सगळी कशी कॉलेजची असं शाळेची पोरं घरात गेली, त्याच्यामुळे पालक पण त्यांच्या घरात गेले. आता मी पण थांबली तर फक्त दिंडीसाठी थांबलो आहे. हे बघा यावेळी बनले पण आहेत बघा. हे पांडव होत वाटतं. पांडव म्हणजे कृष्ण, अर्जुन, द्रौपदी आणि फोडतानाचा क्षण हा त्याचं पोपटाचं माशाचं डोळं फोडतानाचा सण हा. आणि इकडे पुढे तयारी चालू आहे दिंडीची. Thank you.
तर चाफेडचं एक भजन चालू आहे आणि त्यांचा आवाज पण बरो आहे. तर मी तुमका ता एक शेवट म्हणजे भजन दाखवते आणि आपल्या व्हिडिओचं शेवट करूया. तर मधल्या वाटत होतं तुम्हाला कसं वाटलं, तर मधल्या वाटकरांनो तुम्ही पण रिस्पॉन्स द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बघू नेक्स्ट व्हिडिओ कशावर राहतो. तर हे श्री दत्तगुरू महापुरुष देवता कृपा करा, प्रयत्नांना साथ द्या. Yeah.